प्रकार पहिला, पसरट बाउल घेतलं, त्यामध्ये जी भाजीची वाटी असते ना त्या वाटीने 1 वाटी तांदूळ घेतला। तांदूळ आपल्याला हा लहान साईजचाच घ्यायचा आहे। मी कोलम तांदूळ घेतलेला आहे 1 वाटी, अर्धी वाटी मसूरची डाळ आणि अर्धी वाटी मुंगाची डाळ। तर ही पॉलिश केलेली मुंगाची डाळ घेतलेली आहे। तुम्ही सारी सकटची डाळ सुद्धा घेऊ शकता। यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तांदूळ घेताना आपल्याला लांब असा घ्यायचा नाही, तर असा लहान साईजचा कोणताही तुम्ही तांदूळ घेऊ शकता। तांदूळ आणि डाळ टिकवण्यासाठी याला भरपूर केमिकल किंवा पावडर वगैरे लावलेली असते, म्हणून स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे। अशा प्रकारे अलगद हाताने हे डाळ तांदूळ आपल्याला चोळत घ्यायचे आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे हे डाळ तांदूळ आता धुवून घेतलेले आहे। या प्रकारे डाळ आणि तांदूळ यामध्ये पाणी टाकू आणि असंच थोड्या वेळासाठी राहू देऊ। गॅसवरती कुकर ठेवला। कुकरमध्ये साधारण 1 ते 1.5 पळी इतपत तेल टाकलं, एवढं तेल। त्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी हलकी अशी तडतडली का त्यामध्ये पाव चमचा जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये थोडेसे लसूणचे काप टाकायचे आहे आणि थोडंसं लसूण राहू द्यायचं आहे, पुढे आपल्याला लागणारच आहे। 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं, 2 तमालपत्र, चिमूटभर हिंग आणि आपल्या चवीनुसार, म्हणजे या ठिकाणी मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लांबट चिरून घेतल्या। मिरच्या टाकून परतून घ्यायचं आहे। आता सगळं हे काही सेकंद परतून घेतल्यानंतर या ठिकाणी एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे। साधारण 1 वाटी भरून कांद्याचे काप कुकरमध्ये टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे। कांदा अर्धवटपेक्षा जास्त हा भाजून झालेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे। भाज्यांमध्ये अर्धी वाटी फ्रेश वटाणे, सध्या वटाण्याच्या शेंगाही भरपूर येत आहेत बाजारामध्ये। आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या आहे। गोबीचे काप साधारण 1 वाटी आणि एक मीडियम साईजचा बटाटा सुद्धा चिरून घेतलेला आहे साधारण 1 वाटी आणि एक मोठ्या साईजचा टमाटरचे काप सुद्धा घालायचे आहे साधारण 1 वाटी टमाटर। यामध्ये एखादी भाजी तुमच्याकडे नसेल तर स्किपही करू शकतात किंवा ॲडिशनल एखादी भाजी तुम्हाला यामध्ये घालायची असेल, जसं की शिमला मिरची वगैरे आणखी, तेही तुम्ही वापरू शकता। अशा ह्या भाज्या परतून घेतल्या का त्यामध्ये काही आपल्याला मसाले टाकायचे आहे। मसाल्यामध्ये सर्वप्रथम टाकते मिरची पावडर अर्धा चमचा, पाव चमचा म्हणजे चिमूटभर हळद आणि आपल्या चवीनुसार गरम मसाला टाकायचा आहे। आवश्यकतेप्रमाणे शेंगदाणे साधारण पाव वाटी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। सगळं हे साहित्य टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 1 मिनिटापर्यंत आपल्याला हे जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण सगळे यामध्ये आपण घातलेले मसाले ते व्यवस्थित असे भाजले जातील। आता मिक्स करून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता असा रंगही बदललेला आहे आणि छान तेलही सुटलेलं आहे। त्यानंतरच मग जे डाळ तांदूळ आपण धुवून ठेवलेले आहे ना, ते डाळ तांदूळ या मसाल्यामध्ये म्हणजेच कुकरमध्ये टाकायचे आहे। पाणी काढून घेतलं त्यातलं। तर आज आपण अतिशय भन्नाट अशी चवीची हॉटेलमध्ये मिळते ना त्यापेक्षाही चवीला मस्त आणि फ्रेश आपल्या हाताने बनवलेली अशी डाळ खिचडीची ही रेसिपी पाहत आहोत। अगदी मोजक्या साहित्यात होते आणि कमी खर्चातही होते, शिवाय चवीलाही छान लागते आणि पोटभरीचा पदार्थही आहे। सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता पाणी टाकू। तर ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ घेतलेले आहे त्याच वाटीने मी तुम्हाला पाणी दाखवते। नवीन शिकणारे तुम्ही असाल तर किंवा अंदाजानेही घालू शकता। अंदाजाने किती घालायचं तेही मी तुम्हाला सांगते। 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। हे 2री वाटी पाणी, 3री वाटी पाणी, 4थी वाटी पाणी। तर आपण 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे। साधारण 2 वाटी डाळ तांदूळ झालं। 2 वाटीच्या 4 पटीने म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पाण्याचा 8 वाटी पाण्याचा वापर करायचा आहे आणि ही 8वी वाटी। तर अशा प्रकारे 8 वाटी पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी झारा असा ठेवून दाखवते। असा झारा ठेवला तर साधारण तांदूळापासून तर वरती पाण्याचं लेअर इतकं आहे, साधारण 4 इंच वरती, म्हणजे अंदाजाने तुम्ही घातलं तर साधारण 4 इंच वरती पाणी यायला पाहिजे। तांदूळाच्या इतपत पाणी तुम्ही घालू शकतात, नाही जरी वाटीने मोजलं तरी सुद्धा, किंवा 8 पटीने टाका। त्यानंतर आपण यामध्ये थंड पाणी घातलेलं आहे। गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि पाण्याला मस्त खडखडून अशी उकळी येऊ द्यायची आहे।
आता उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. अशी उकळी आल्यानंतरच मग आपल्याला कुकर हे बंद करायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवरती साधारण 2 ते 3 शिट्या काढून घ्यायच्या आहे. आता 3 शिट्या ह्या काढून झालेल्या आहे कमी ते मीडियम फ्लेमवरती. वाफ सुद्धा पूर्ण ही निघालेली आहे आणि वाफ निघाल्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते. तुम्ही पाहू शकतात अशी मस्त आपली ही खिचडी तयार झालेली आहे. मस्त अशी एकसारखी छान अशी शिजलेली आहे डाळ खिचडी. जशी हॉटेलमध्ये मिळते ना तशाच पद्धतीची आपली ही खिचडी मस्त शिजलेली आहे. फक्त याला एक छोटासा आपल्याला तडका द्यायचा आहे. म्हणून आपण तूप, तेल किंवा बटरचाही वापर करू शकता. तडका पॅन गॅसवरती ठेवला, त्यामध्ये थोडंसं मी बटर टाकलं. बटर गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर लसूण थोडासा आपण शिल्लक राहू दिलेला होता, ते लसूणचे काप टाकले. पाव चमचा म्हणजेच थोडंसं जिरं आणि ह्या 2 लाल मिरच्या टाकलेल्या आहे फोडणीसाठी. थोडंसं परतून घ्यायची फोडणी आणि गॅस बंद करायचा आहे. फोडणी ही खूप गरम आहे, त्यामध्येच परतवायचं आहे. गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते आणि मिक्स करून घेते. आता ही फोडणी तयार झालेली आहे आणि हा जो तडका आहे खिचडीवरती टाकायचा आहे. हॉटेलमध्ये अशाच पद्धतीचा तडका मारून तर ते आपल्याला खिचडी देत असतात. खूप मस्त, दिसायलाही अतिशय भन्नाट दिसत आहे. चवीला तितकी छान अशी ही खिचडी चवीला लागणार आहे. अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट भाजी पोळी बनवण्याचा जेव्हा आपल्याला कंटाळा येतो किंवा खिचडी अशी खावीशी वाटते, त्यावेळेस अगदी पटकन होणारी ही खिचडी अगदी परफेक्ट अशी झालेली आहे. आता जेवणाची तयारी करून घेऊया. खिचडी ही सर्व करते. मस्त वाफाडलेली खिचडी गरमागरम हिवाळ्यामध्ये खायला तर चवीला अप्रतिमच लागते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी मस्त ही खिचडी. खिचडीसोबत पापड आणि थोडंसं लोणचं तोंडी लावायला असलं ना, जेवण अगदी पोटभर होतं. मग तुम्ही सुद्धा करून पहा अशा पद्धतीची मस्त झटपट होणारी खिचडी. आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. वरतून थोडंसं तूप टाकायचं आहे आणि खिचडी आता ही खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे. मग आता अशीच आपण अगदी झटपट होणारी पुढची म्हणजेच 2 नंबरची रेसिपी पाहूया. सगळ्यात आधी आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या प्लेटमध्ये 2 मिरच्या आणि 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या घेतल्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि जाडसर असा ठेचा करून घेते किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही कुटू शकतात. एक पसरट बाउल घ्यायचा आहे आणि त्या बाउलमध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. तर तुम्ही कुठल्याही मेजरमेंट कपाने हे पीठ घेऊ शकतात. मी अशा ह्या भाजीच्या वाटीने 2 वाटी हे ज्वारीचं पीठ घेतलं. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. भरपूर ताजी फ्रेश स्वच्छ धुतलेली बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे साधारण 1 वाटी आणि 1 वाटी कांद्याची पात घालायची आहे बारीक चिरून. त्यानंतर मीडियम साईजचा कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे साधारण अर्धी वाटी कांदा घालायचा आहे. कांदा असा हा थालीपीठ मध्ये घातला ना, थालीपीठ मस्त मऊ येतात आणि चवीलाही छान लागतात. त्यानंतर जो आपण ठेचा करून घेतलेला आहे ना लसूण आणि मिरचीचा, तो ठेचा टाकला. त्यानंतर पाव चमचा जिरे टाकायचे आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे. तर हा जो चम्मच मी तुम्हाला दाखवत आहे, हा जो मसाल्याच्या डब्यामध्ये असतो ना, त्या चमच्याच्या मेजरमेंट मापाने तुम्हाला दाखवत आहे. 1 चमचा मिरची पावडर घातलेली आहे. आपण हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे, चवीनुसार वापरायची आहे. त्यानंतर पोहे खाण्याचा 1 चम्मच पांढरे तीळ आणि 1 चम्मच तेल टाकते. त्यासोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे. फक्त एवढंच साहित्य आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे आणि हे जे पीठ आहे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. लगेचच आपल्याला पाणी वापरायचं नाही, तर आपण यामध्ये तेल घातलेलं आहे, इतर मसालेही घातलेले आहे. तर सगळे ह्या ज्वारीच्या पिठाला अशा पद्धतीने व्यवस्थित लागले जातील म्हणून साधारण काही सेकंदसाठी हे जे पीठ आहे अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स केल्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालत हे जे पीठ आहे मळून घ्यायचं आहे. पीठ मळत असताना जास्तही सैलसर मळायचं नाही किंवा घट्टसर सुद्धा नाही. जसं आपण भाकरीची कणिक मळतो ना, भाकरीचं पीठ, त्याच पद्धतीने मळायचं आहे. पण अगदी थोडं थोडं ह्याच प्रकारे पाणी घालून मळायचं आहे. तर हे जे थालीपीठ आहे अतिशय झटपट होता. संध्याकाळच्या स्वयंपाकाला आपल्याला कंटाळा आला भाजी पोळी बनवण्याचा का, आपण अगदी झटपट अशा पद्धतीचं थालीपीठ बनवून खाऊ शकतो.
पोटभरीचा पदार्थ आहे आणि जास्त तेलकट सुद्धा नाही किंवा सकाळच्या नाश्त्यालाही बनवू शकतो. मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा हे थालीपीठ बनवून देऊ शकतात. यामध्ये आपण भरपूर कांदा घातलेला आहे, त्यामुळे हे थालीपीठ जे आहे ना दुपारपर्यंत किंवा गार जरी झालं तरी सुद्धा छान असं मऊ राहतं. हे जे पीठ आहे आपण मळून घेतलेलं आहे, जास्त घट्टसर सुद्धा नाही आणि पातळसर सुद्धा नाही, अशा प्रकारे. आता थालीपीठ आपल्याला बनवायचे आहे म्हणून पोलपाट घेतलेला आहे. पोलपाटावरती अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे. तर रुमाल घेऊन त्याची अशा प्रकारे मी घडी करून घेतलेली आहे आणि हा रुमाल ओला केलेला आहे. ओला रुमाल पोलपाटावरती ठेवायचा आहे. वरतून सुद्धा थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे प्रेस करायचं आहे. त्यानंतर थालीपीठ बनवायचे आहे म्हणून थालीपीठचं पीठ घ्यायचं आहे. ज्या साईजनुसार आपल्याला थालीपीठ बनवायचे आहे, थोडे लहान मोठे, त्या साईजनुसार आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे. असा हा उंडा घेतलेला आहे थालीपीठाचं. त्यानंतर कापडावरती ठेवायचं आहे. हाताला थोडंसं पाणी लावलं आणि अशा प्रकारे हे जे थालीपीठ आहे आपल्याला पसरून घ्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे थापून घ्यायचं आहे. असा थोडासा गोलाकार द्यायचा आहे आणि हाताला पाणी लावत घ्यायचं आहे. असं थोडंसं हाताला पाणी लावलं ना व्यवस्थित हे थालीपीठ थापलं जातं. आणि काठ जर का थोडेसे असे फाटले जातात तर गोलाकारामध्ये करायचे त्याला. अगदी झटपट हे थालीपीठ थापून होत असतात. जास्त जाडही थालीपीठ आपल्याला करायचं नाही, खूप असं चपातीप्रमाणे पातळसर सुद्धा नाही, तर मीडियम असं राहू दिलेलं आहे. त्यानंतर थालीपीठ व्यवस्थित छान असं शेकावं, त्यासाठी यामध्ये थोडीशी आपल्याला अशा प्रकारे छिद्रे करायची आहे बोटाने. आता वरतून थोडीशी तीळ घेतलेली आहे, पांढरी तीळ लावणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण अशी तीळ लावून शेकले ना थालीपीठ चवीला सुद्धा छान लागतात आणि दिसायला तर मस्तच दिसतात. तीळ पडू नये म्हणून थोडंसं थापून घेतलेलं आहे. आता गॅसवरती तवा ठेवलेला होता, तवा सुद्धा मस्त तापलेला आहे. अगदी थोडंसं तेल टाकते तव्यावरती, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. अगदी थोडंच तेल टाकायचं आहे आणि तेल टाकलेलं पसरून घ्यायचं आहे पूर्ण तव्याला. गरम तव्यावरती हे थालीपीठ अशा प्रकारे पालथं करायचं आहे, म्हणजे कापड पालथा केला आणि वरतून कापड हा उचलून घ्यायचा आहे. अर्ध्या मिनिटापर्यंत हे थालीपीठ शेकू दिलेलं आहे. पलटी करायचं आहे. असं उलटून पालटून हे थालीपीठ मस्त आपल्याला शेकून घ्यायचं आहे. तर थालीपीठ शेकत असताना यावरती तुम्ही तुपाचाही वापर करू शकतात किंवा बटरचा सुद्धा किंवा तेल सुद्धा. तर या ठिकाणी मी थोडंसं तेल लावून हे थालीपीठ शेकून घेते. सध्या वजन कमी करण्यासाठी सगळ्यांचाच कल वाढत आहे, तर तेलकट खाणं किंवा तुपकट खाणं हे पूर्णपणे सगळ्यांनीच आता टाळलेलं आहे. तर जर का थालीपीठला तेल न लावता सुद्धा आपण हे थालीपीठ बनवू शकतो, तेल किंवा तुपाचाही वापर न करता. दोघं बाजूंनी मस्त असं हे थालीपीठ खरपूस शेकून झालेलं आहे. त्यानंतर ताटामध्ये काढून घेते. किती मस्त दिसत आहे ना, तुम्ही पाहू शकतात. आणखी मी तुम्हाला दुसरंही थालीपीठ बनवून दाखवते. दुसरं थालीपीठ बनवण्याच्या आधी कापडाला पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे पीठ ठेवायचं आहे. त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावून घेतल्यावरती आधीच्या थालीपीठाप्रमाणेच हे सुद्धा थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. असा गोलाकार थोडासा देत थालीपीठ हे थापून झालेलं आहे. या प्रकारे मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्याही साईजमध्ये थालीपीठ बनवायचे आहे, थोडे लहान किंवा मोठे, त्या साईजनुसार तुम्ही थालीपीठ बनवू शकतात. वरतून थोडीशी तीळ टाकते, थोडंसं थापून घेते म्हणजे तीळ पडणार नाही आहे. आणि अशा प्रकारची थालीपीठाला तीळ लावून घेतली ना, थालीपीठ चवीला तर मस्तच लागतं. पूर्णपणे थापून झाल्यानंतर अशा प्रकारे होल करायचे आहे. साधारण 4 ते 5 होल करून घेतलेली आहे. त्यानंतर आता हे जे दुसरं थालीपीठ आहे ना, हे शेकण्यासाठी मी अजिबात तेलाचा किंवा तुपाचा वापर करत नाही. तव्यावरती थालीपीठ टाकलं. खालच्या बाजूने सुद्धा तुम्हाला तीळ हवी असेल तर अशा प्रकारे तीळ लावून शकतात किंवा स्किप सुद्धा करू शकता. थोडंसं हात फिरवून घेते म्हणजे तीळ ही निघणार नाही. आणि दोघं बाजूंनी हे जे थालीपीठ आहे आधीच्या थालीपीठाप्रमाणेच शेकून घेते. तेल, तूप, बटर न वापरता सुद्धा अशा प्रकारे थालीपीठ आपण बनवून खाऊ शकतात. गरम गरम हे थालीपीठ खायला तर चवीला अप्रतिमच लागतात, पण गार झाल्यानंतर सुद्धा मस्त अशी चवीला लागतात आणि मऊ राहतात. अजिबात चिवट होत नाही. अशा पद्धतीने दुसरं सुद्धा थालीपीठ आपण तेल, तूप किंवा बटर काही न वापरता अशा पद्धतीने सुद्धा थालीपीठ हे बनवून घेऊ शकतात तुम्ही.
ज्यांना तेल तूप नकोय ते अशा दुसऱ्या थालीपीठाप्रमाणे शेकून थालीपीठ बनवून घ्या। तर अशाच प्रकारे संपूर्ण थालीपीठ आपल्याला बनवायचे आहे। जेवढं मी तुम्हाला प्रमाण दाखवलेलं आहे तेवढ्या या प्रमाणामध्ये 3 थालीपीठ होत असतात अशा या मोठ्या साईजचे। सोबतच दही आणि लोणचं। तर हे जे थालीपीठ आहे ना, दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतात किंवा लोणचा सोबतही किंवा चटणीही बनवू शकतात। चवीला अप्रतिम लागणारे, अगदी झटपट होणारे, पोटभरीचा, अतिशय पौष्टिक, वजन कमी करणारा असा हा ज्वारीचा नाश्ता। हे थालीपीठ नक्कीच तुम्ही सुद्धा करून पहा, तुमच्या घरातील सगळ्यांनाच आवडतील। मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। प्रकार तिसरा पाहू। 2 मोठ्या साईजचे टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे। मीडियम साईजचे असतील तर 3 घ्या आणि 1 शिमला मिरची चिरून घेतलेली आहे। त्यानंतर 2 मोठ्या साईजचे बटाटे सुद्धा सालं काढून चिरून घेतलेले आहे। मीडियम साईजचा एक बीट होता, बीट अर्धा घेतलेला आहे। बीट सुद्धा आपल्याला आधी सोलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काप करायचे आहे बारीक। 1 वाटी फ्लावर घेतलेला आहे, फ्लावरचे तुकडे करून। तर सगळ्या भाज्या आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि मगच चिरून घ्यायचे आहे। त्यासोबतच 1 वाटी वटाणे घेतलेले आहे। तर हे ताजे फ्रेश वटाणे आहे। सध्या मार्केटमध्ये वटाण्याच्या शेंगा येतात म्हणून तो ताजा वटाणा घेतलेला आहे। नसेल तुमच्याकडे शेंगा येत अजून तर तुम्ही फ्रोझन वटाणा सुद्धा घेऊ शकता। आता गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये फक्त अर्धी पळी आपल्याला तेल घालायचं आहे। जास्तही तेल घालायची गरज नाही। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फक्त अर्धी पळी तेल टाकलं। तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी टमाटर चिरून घेतलेला आहे बारीक, तो टाकायचा आहे। टमाटरला मुळात थोडासा आंबटसरपणा असतो, असं तेलामध्ये सुरुवातीला टाकला ना चव छान लागते भाजीमध्ये, आंबटसर येत नाही। अशाच प्रकारे सगळ्या भाज्या या कुकरमध्ये आपल्याला टाकायच्या आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर या ठिकाणी साधारण 1 चमच मी मीठ टाकलं आणि मिठासोबतच आपल्याला 1 चमचा पावभाजी मसाला वापरायचा आहे। तर या ठिकाणी मी एव्हरेजचा पावभाजी मसाला घेतलेला आहे। असं मीठ आणि मसाला टाकून तेलामध्ये ह्या भाज्या जर का आपण परतून घेतल्या आणि मग शिजवल्या तर भाजीची चव अप्रतिम लागते। तुम्ही जर का अशा पद्धतीची भाजी कधी बनवली नसेल तर एकदा नक्कीच करून पहा, तुमच्या घरातील सगळ्यांनाच ही भाजी आवडेल। आता साधारण मिनिटभरासाठी ह्या भाज्या परतून घेतलेल्या आहे। त्यानंतर वटाणे सुद्धा टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण जर का ह्या भाज्या परतून घेतल्या तर भाज्या तर पटकन शिजतातच, शिवाय चवीला सुद्धा पावभाजी मस्त अशी लागते। आता भाज्या परतून झालेल्या आहे, ह्या भाज्या आपल्याला शिजून घ्यायच्या आहे म्हणून पाणी घालायचं आहे। तर एवढ्या भाज्यासाठी 1 ग्लास पाणी मी गरम करून घेतलेलं आहे। असं उकळतं गरम पाणीच घाला भाज्यांमध्ये, म्हणजे आणखीनच भाजीची आपली चव छान येते। मिक्स करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता इतपतच पाणी टाकायचं आहे, भाज्या बुडतील इतपत। त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे। पहिली शिटी ही मीडियम गॅसवरती काढायची आहे आणि नंतरच्या 2 शिट्या अगदी गॅसची फ्लेम कमी केली आणि कमी फ्लेमवरती 2 शिट्या काढल्या। अशा प्रकारे 3 शिट्या काढून पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवलेला आहे। आता भाज्या पाहू। भाज्या मस्त अशा या शिजलेल्या आहे। त्यानंतर मॅचरने ह्या भाज्या आपल्याला पूर्ण मॅच करून घ्यायच्या आहे। भाज्या अगदी स्मूथ छान शिजल्या ना पटकन अशा एकजीव होतात। भाज्या अशा स्मूथ ठेचून घेतल्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये मीडियम चमचा इतपत तेल टाकायचं आहे। तेलासोबत थोडं बटर सुद्धा टाकते, पूर्ण तेलामध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता। गरम होऊ द्यायचं आहे, हलकंसं गरम झालेलं आहे। तर या ठिकाणी 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहे। पावभाजीसाठी कांदा थोडासा आपल्याला जास्त वापरायचा आहे। साधारण 1 मोठी वाटी कांदा चिरलेला या तेलामध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। 1.5 ते 2 मिनिटापर्यंत कांदा असा मीडियम फ्लेमवरती परतून घेतला। कांदा भाजत असतानाच त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा याची अशी बारीक प्युरी करून घेतलेली आहे। ती पेस्ट सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे। असं मिनिटभरासाठी आलं लसूण हे परतून घेतलं ना, आले लसूणचा जो कच्चेपणा असतो ना तो निघतो आणि भाजीमध्ये आले लसूणचा वासही येत नाही। कांदा मस्त असा भाजला गेलेला आहे, जास्तही जाळायचा नाही। त्यानंतर मिरची पावडर घालायची आहे। तर या ठिकाणी मी 2 चमचे मिरची पावडर वापरते। तर मी घेतलेली मिरची पावडर ही मीडियम चवीची आहे आणि भाजीला रंगही छान येतो, घरीच बनवलेली आहे।
तुम्ही घेतलेली मिरची पावडर ही तिखट असेल तर 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घाला आणि 1 चमचा मिरची पावडर टाका, साधी तुमच्याकडे जी असेल ती, म्हणजे भाजीला रंग छान येतो. सोबतच 2 चमच या ठिकाणी पावभाजी मसाला वापरलेला आहे. 1 चमचा भाजी शिजते वेळेस सुद्धा वापरलेला होता. टोटली 3 चमच पावभाजी मसाला वापरलेला आहे. मसाला हा जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि असं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमीच आहे. कमी फ्लेमवरती झाकण ठेवायचं आहे आणि अर्ध्या मिनिटापर्यंत हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे भाजू द्यायचे आहे. अर्ध्या मिनिटानंतर झाकण काढून घेते. मसाले हे परतून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी मस्त असा रंगही आलेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे. असं हे परतून घेतलेलं आहे. मसाले मस्त व्यवस्थित असे हे भाजू द्यायचे आहे आणि त्यानंतरच मग जे आपण भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत ना, त्या भाज्या घालायच्या आहे आणि मिक्स करून घेऊ. भाज्या ह्या शिजत असताना आपण यामध्ये पावभाजी मसाला आणि मीठ घातल्यामुळे भाज्यांना चव छान आलेली आहे आणि रंगही लालसर आलेला आहे. यामुळेच भाजी मस्त अशी आपली होत असते. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी काश्मीरी मिरची पावडर वगैरे न वापरता मस्त असा भाजीला रंग दिसत आहे आणि छान अशी दाटसरही झालेली आहे. भाजी ही थोडी घट्ट आहे म्हणून ही भाजी थोडीशी पातळ करण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालताना कडकडीत गरम पाणी घालायचं आहे. पुन्हा 1 ग्लास पाणी गरम करून घेतलं आणि ते गरम पाणी वापरत आहे. भाज्या शिजते वेळेस 1 ग्लास पाणी घातलेलं होतं आणि आता 1 ग्लास पाणी टाकलं. टोटली ही भाजी बनवण्यासाठी मी 2 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. थंड पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही अजिबात. आता भाजी अगदी परफेक्ट झालेली आहे. यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही. त्यानंतर गॅस अगदी कमी केलेला आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर घालते. त्यासोबतच अगदी हॉटेलसारखी चव येण्यासाठी या ठिकाणी थोडासा बटर पुन्हा घालते मी. अगदी थोडासा किंवा स्किप सुद्धा करू शकतात. फक्त कोथिंबीर घाला, बटर घालायचा नसेल तर, आणि मिक्स करून घ्यायची आहे. आता भाजीमध्ये पाणी घालायचं होतं तेवढं घालून झालेलं आहे. अगदी परफेक्ट अशी ही पावभाजी झालेली आहे. इतपतच थिक ठेवायची आहे पावभाजी. त्यानंतर सगळ्या शेवटी आता भाजीमध्ये मीठ टाकते, साधारण अर्धा चमचा. भाज्या जेव्हा शिजत होत्या त्यावेळेस सुद्धा मिठाचा वापर केलेला होता. नंतर मीठ आपल्याला बेतानेच वापरायचे आहे आपल्या चवीनुसार आणि मिक्स करून घेते. भाजीला रंगही तुम्ही पाहू शकतात किती छान आलेला आहे आणि जशी हॉटेलमध्ये पावभाजी मिळते ना तशाच पद्धतीची ही पावभाजी दिसत आहे. आता पावभाजी खावंसं वाटते त्यासोबत पाव सुद्धा आपल्याला शेकून घ्यायची आहे. गॅसवरती तवा ठेवायचा आहे. तवा किंवा पॅन ठेवून घ्यायचा आहे. पाव चमचा बटर टाकायचा आहे. बटर थोडंसं विरघळलं का त्यामध्ये एव्हरेजचा पावभाजी मसाला जो आहे ना कोरडा, तो मसाला घातलेला आहे. त्यानंतर ही लादी पाव घेतलेली आहे. पावभाजीची जी पाव मिळते ना ती पाव अशी कट करून घ्यायची आहे आणि ती पाव अशा प्रकारे शेकून घ्यायची आहे. पाव शेकत असताना गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे, म्हणजे पाव छान अशी शेकली जाते. तर मैत्रिणींनो, आपण जेव्हा फ्री असतो ना त्यावेळेस जर का भाजी चिरून ठेवल्या तर ही पावभाजी बनवायला फक्त 20 मिनिटं लागतात. 20 मिनिटांमध्येच तयार होते आणि जास्त काही भांडेही न भरता. अशा प्रकारे मस्त उलटून पालटून ही पाव शेकून घेतलेली आहे. थोडंसं वरतून सुद्धा बटर लावलेलं आहे. पाव मस्त अशी शेकून झालेली आहे. जास्त ही पाव जाडायची सुद्धा नाही, नाहीतर कळवट लागते. कमी ते मीडियम गॅसवरती मस्त पाव शेकलेली आहे. आता आपल्याला प्लेट तयार करायची आहे पावभाजी खाण्याची. पाव ठेवलेली आहे, सोबत कांदा सुद्धा आहे बारीक चिरलेला आणि ही मस्त अशी गरमागरम पावभाजी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खायला तर अतिशय मस्त अशी लागते, कारण सगळ्याशा फ्रेश भाज्या हिवाळ्यामध्ये ह्या मिळत असतात. तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये करू शकतात ही पावभाजी. अगदी हॉटेलसारखी मस्त अशी रंगाची आलेली आहे पावभाजी. वरतून थोडीशी कोथिंबीर घालते आणि अगदी थोडंसं यामध्ये बटर घालते. दिसत आहे ना जशी आपण हॉटेलमध्ये जाऊन आपल्या पुढे पावभाजीची प्लेट येते ना तशाच पद्धतीची ही प्लेट आपण घरी बनवलेली आहे. तीही अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने. अशी ही पाव घ्यायची आणि पावभाजी लावायची. आहा, पावभाजी खाण्याचा मज्जाच काहीतरी वेगळा. तर अशी ही साधी सोपी पावभाजी चविष्ट तुम्ही सुद्धा नक्कीच करून. प्रकार नंबर 4 पाहूया. त्यातला प्रकार पहिला बनवण्यासाठी तुरीच्या शेंगा ह्या सोलून घेतल्या आणि साधारण 3 कप हे तुरीचे दाणे घेतलेले आहे. सोलून घेतलेले तुरीचे दाणे सर्वात आधी आपल्याला निवडून घ्यायचे आहे, कारण या दाण्यांमध्ये काही किडलेले दाणे असतात आणि जास्त वेळासाठी हे दाणे सोलून ठेवले ना असे थोडेसे लालसर हे होतात. पण हे किडलेले नाही. किडलेले दाणे मी पूर्ण हे निवडून घेतलेले आहे. निवडल्यानंतर स्वच्छ धुवून घेतले
आणि त्यानंतरच मग कुकरमध्ये टाकायचे आहे। आता हे दाणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे, म्हणून यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं, फक्त अर्धा ग्लासच टाकायचं आहे। कुकरचं झाकण लावून गॅसवरती कुकर ठेवला। अगदी गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती एक शिटी काढायची आहे। आता शिटी ही निघत आहे तोपर्यंत एक छोटंसं वाटण करायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या टाकल्या। यामध्ये पाणी न घालता असं हे जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे ह्या प्रकारे। आता हे वाटण झालेलं आहे तोपर्यंत कुकरची शिटी सुद्धा झालेली आहे। शिटी झाल्यानंतर शिटी आपल्याला हाताने अशी दाबून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। ही जी वाफ आहे पूर्णपणे निघू द्यायची आहे। 5 मिनिटं आपण थांबून घेऊ। आता वाफ ही पूर्णपणे निघालेली आहे। कुकरचं झाकण मी तुम्हाला उघडून दाखवते। दाणे पाहू कशा प्रकारे शिजले असतं। 1 ते 2 दाणे आपल्याला हाताने अशा प्रकारे दाबून पाहायचे आहे। दाणे हे छान कवडे होते, एका शिटीमध्ये मस्त असे मऊ झालेले आहे। असे मस्त शिजलेलेच दाणे आपल्याला घ्यायचे आहे। दाणे शिजताना आपण पाणी यामध्ये कमीच घातलेलं होतं, म्हणजे अर्धा ग्लास, तर अगदी थोडंच पाणी हे शिल्लक आहे। तरी सुद्धा ते पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे, म्हणून एखादी गाळण घ्यायची आहे आणि त्या गाळणीमध्ये हे जे तुरीचे दाणे आहे संपूर्ण आपल्याला टाकायचे आहे, म्हणजे जेणेकरून यामध्ये थोडंसं काही पाणी शिल्लक असते ना ते सगळं निघते। म्हणूनच आपण दाणे हे शिजत असताना पाणी हे कमीच घातलं। जर का जास्त पाणी वापरलं तर दाण्याची चव सुद्धा पाण्यासोबत हे निघते, म्हणून पाणी कमीच घाला, म्हणजे जेणेकरून चव ही टिकून राहते। तर सगळं पाणी हे काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दाणे घालायचे आहे आणि मिक्सरमध्ये असे थोडेसे प्लस मोडवरती फिरून घेतले का असं हे वाटण होतं। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने। आता हे शिजवलेले दाणे तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता किंवा ठेचणी घ्यायची किंवा एखादी मॅचर किंवा तेही नसेल तर तांब्या वगैरे प्याला घेऊ शकतात आणि त्याच्याने अशा पद्धतीने हे जे दाणे आहेत ना ठेचून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दाणे बारीक होतात ना तशाच पद्धतीने अगदी झटपट हे बारीक होतात। अशा पद्धतीचेही एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे। मिक्सरमध्ये केलेलं मिश्रण सुद्धा दाण्यांचं सारखंच झालेलं आहे आणि हे ठेचून घेतलेलं सुद्धा सारखंच दिसत आहे। आता पुढच्या कृतीकडे वळूया। गॅसवरती कढई ठेवली। कढईमध्ये फक्त एक पडीवर आपल्याला तेल घालायचं आहे आणि तेल असं हलकं गरम झालं का त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी दोघं तडतडू द्यायची आहे। त्यानंतर जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण टाकायचं आहे। असं हे परतून झालं का मीडियम साईजचा एक कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे, साधारण 1 वाटी कांद्याचे काप या कढईमध्ये कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला आणि परतून घ्यायचा आहे। कांदा सुद्धा आपल्याला परतून हा भाजून घ्यायचा आहे। असा अर्धवटपेक्षा जास्त कांदा हा भाजून झाला का त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकायचा आहे। परतून घेऊ। कांदा आणि मिरचीचं वाटण हे भाजून झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे। त्यामध्ये पोहे खाण्याच्या चमचने सांगायचं झालं तर अर्धा चमचा बडीशोप टाकली आणि आपल्या चवीनुसार म्हणजे पाव चमचा गरम मसाला वापरलेला आहे आणि पाव चमच हळद। गरम मसाला तुम्ही स्किपही करू शकतात किंवा तुमच्या चवीनुसार कमी अधिक वापरू शकतात। सगळे मसाले हे कोरडे आहे, परतून घेतले। गॅस अगदी आपल्याला कमी ठेवायचा आहे। काही सेकंदसाठी हे परतून घेतलेले आहे। मस्त सुगंध सुटलेला आहे। त्यानंतर हे जे दाण्यांचं वाटण आहे ना ते या कढईमध्ये टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। तर मंडळी आपण या तुरीच्या दाण्यांचे वडे करणार आहोत। हे जे वडे आहे ना चवीला खूपच छान लागतात आणि अगदी मोजक्या साहित्यातच होतात। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे जास्तीचे साहित्य वापरलेले नाही। घरात उपलब्ध असलेले साहित्य वापरूनच आपण हे वडे करणार आहोत। परतून घ्यायचं आहे आणि परतत असताना चवीनुसार मीठ टाकलं आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे। पुन्हा परतून घ्यायचं आहे साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी। अगदी गॅसची फ्लेम कमी करून कमी गॅसवरती हे जे मिश्रण आहे परतून घ्यायचं आहे। रंगही मस्त आलेला आहे ना, छान असा सुगंधही घरामध्ये सुटलेला आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा आहे। आता हे जे मिश्रण आहे ना दाण्यांचं हे आपल्याला पटकन गार करायचं आहे, म्हणून पसरट ताट घेतलं आणि ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढलं आणि असं पसरून घेते, म्हणजे पटकन हे गार होईल आणि आपली रेसिपी अगदी झटपट करायला सुरुवात होईल। पुढची गार होत आहे तोपर्यंत एका बाउलमध्ये मेजरमेंट कपाने सांगते 9 शिकाऊसाठी
तुम्ही जर का अनुभवी असलास तर अंदाजेही आपण हे बेसन पीठ घेऊ शकतात. साधारण 1.5 कप बेसन पीठ घेतलं आणि त्यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालताना थोडं थोडंच पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे जेणेकरून एकदम स्मूथ असं हे पीठ आपल्याला भिजवता येईल. आता हे जे बेसन पीठ आहे जास्त आपल्याला पातळ सुद्धा नाही आणि खूप असं घट्ट सुद्धा भिजवायचं नाही. तर ह्या प्रकारे भिजवून घेतलेलं आहे. भिजवलेलं बेसन पीठ हे बाजूला ठेवू. तोपर्यंत हे जे मिश्रण आहे दाण्यांचं ते सुद्धा थंड झालेलं आहे आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच अशा प्रकारचे याचे आपल्याला गोळे करायचे आहे. ज्या साईजचा आपल्याला वडा करायचा आहे त्यानुसार गोळे करायचे आहे. लिंबू असतो ना मोठ्या साईजचा, त्या साईजचे गोळे करून आपल्याला हे चपटे करायचे आहे. ह्या प्रकारे आणखी तुम्हाला एक गोळा हा करून दाखवते. केलेले गोळे आपल्याला बाजूला ठेवत घ्यायचे आहे. दुसरा सुद्धा गोळा करून घेते. असा गोळा घ्यायचा, लहान किंवा मोठा हा तुमच्या आवडीप्रमाणे गोळा घ्यायचा आहे. तुम्हाला वडा हा कितपत लहान किंवा मोठा साईजचा करायचा आहे त्यानुसार. आणि असं गोल केल्यानंतर चपटे करायचं आहे आणि हाताने व्यवस्थित असा गोलाकार द्यायचा आहे. तर अशाच प्रकारे या टिक्यांसारखं करून घेतलेलं आहे सगळ्या मिश्रणाचं, म्हणजे पुन्हा पुन्हा आपले हात हे भरत नाही. त्यानंतर बेसन पिठामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला खाण्याचा बेकिंग सोडा घालायचा आहे. खाण्याचा सोडा घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशी टिकी घ्यायची आहे. हे मिश्रण तुरीच्या दाण्यांचं आणि बेसन पिठामध्ये भिजवायचं आहे. बेसन पीठ असं वरतूनही पूर्णपणे घालायचं आहे आणि मग तळून घ्यायचं आहे. या प्रकारे तळण्यासाठी लोखंडाची कढई घेतली मी. कढईमध्ये तेल घालून तेल गरम झालेलं आहे आणि गरम तेलामध्ये हे वडे आपल्याला अशा प्रकारे सोडायचे. दुसरा सुद्धा करून दाखवते. जर का तुम्ही नवीन शिकणारे असाल, तळता जमत नसेल तर ह्या प्रकारे सुद्धा तळून घेऊ शकतात. चमच घ्यायचा आणि चमचने अशा पद्धतीने हे वडे तेलामध्ये सोडायचे आहे, म्हणजे हातावरती जेणेकरून तेलही उडणार नाही. अतिशय सोपी पद्धत आहे ही सुद्धा. तर 3 वडे हे तेलामध्ये सोडलेले आहे. ज्या पद्धतीने आपण बटाटा वडा करतो ना तशाच पद्धतीने हे आपल्याला करायचे आहे. तेल खूप असं कडकडीत गरमही असायला नको आणि गार सुद्धा नाही. तर मीडियम तापलेलं तेल आपल्याला ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम सुद्धा मीडियम ठेवायची आहे, म्हणजे जेणेकरून वडा हा जास्त लालही बाहेरून होणार नाही आणि आतपर्यंत छान असा तळला जाईल. जर का गरम तेलामध्ये हे वडे सोडले तर बाहेरून तर ते लाल होतील आणि आतमध्ये कच्चं राहील, बेसन राहू शकते. म्हणून मीडियम तापलेल्या तेलामध्ये हे वडे सोडून मीडियम गॅसवरती तळायचे आहे. वडे मस्त असे हे तळले जात आहे. तुम्ही पाहू शकतात मस्त असा रंग आलेला आहे, सोनेरी छान असा. त्यानंतर तेलाच्या आतून पूर्णपणे तेल निथळून हे वडे काढून घ्यायचे आहे. तर हे जे वडे आहे अजिबात तेलकट होत नाही, म्हणून टिश्यू पेपर वगैरे काही वापरायची गरज नाही. अशाच प्रकारे आणखीनही मी तुम्हाला काही वडे हे तळून दाखवते. अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट होणारी आणि चविष्ट अशी ही तुरीच्या ओल्या दाण्यांची रेसिपी आहे. नाश्त्याला असो किंवा छोट्या मोठ्या भुकेला असो, तुम्ही जर का तुमच्याकडे तुरीचे दाणे असतील तर अशा पद्धतीची रेसिपी ही नक्कीच करून पहा. तुम्हाला आणि तुमच्या घरातील सर्वच मंडळीला ही जी रेसिपी आहे तुरीच्या दाण्यांच्या वड्यांची आवडेल. याच पद्धतीने सगळे हे जे वडे आहे मी तळून घेते. तर मंडळी, वडे तळून घेत आहेत तोपर्यंत माझं एक छोटंसं तुम्हाला निवेदन आहे. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत आलातच, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेले घंटीचे बटनसुद्धा दाबा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. अशा प्रकारचे मी काही वडे हे तळून घेतलेले आहे. बाकीचे राहिलेले वडे आपण हे नंतर तळू किंवा फ्रीजमध्ये ठेवून 2 ते 3 दिवसानंतरही हे वडे आपण बनवू शकतो. आज तळलेले वडे मी तुम्हाला दाखवते, अजिबात तेलकट झालेले नाही. तोडूनही दाखवते. आजपर्यंत भरपूर असं सारण भरलेलं, अगदी मोजक्या साहित्यात आणि अजिबात तेलकट न होणारी ही रेसिपी आहे. सकाळच्या नाश्त्याला बनवू शकतात किंवा केव्हाही खायला बनवू शकतात. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी ही मस्त चविष्ट रेसिपी आहे. प्रकार 5वा, तुरीच्या शेंगांचा शेतकरी कुटुंबामध्ये दररोज हा पदार्थ बनवला जातो. सगळ्यांना आवडतो. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी ही रेसिपी आहे.
तुरीच्या शेंगा आवश्यकतेप्रमाणे घ्यायच्या आहे, स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे. किडलेल्या वगैरे असल्या तर आपल्याला निवडून घ्यायच्या आहे, कारण बाहेरून शेंगांना छिद्र दिसते. अशा शेंगा घ्यायच्या नाही. शेंगा निवडून घेतल्या त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आणि मग धुतलेल्या शेंगा कुकरमध्ये टाकल्या. आता हे शेंगा आपल्याला शिजवून घ्यायची आहे, म्हणून शेंगा शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे. 1 ग्लास पाणी टाकलं आणि आता यामध्ये मीठ घालायचं आहे. तर ह्या तुरीच्या शिजवलेल्या शेंगा थोड्याशा खारट चवीला छान लागतात, म्हणून थोडंसं मीठ हे जास्त टाकायचं आहे. तर पोहे खाण्याचा चमच गच्च भरून मीठ टाकलं. थोडंसं आणखी पाणी टाकू, त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि पूर्ण हे मीठ शेंगांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला तेल लागत नाही किंवा कुठल्याही प्रकारचे मसाले लागत नाही. तरी सुद्धा लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी रेसिपी आहे. मिक्स केल्यानंतर कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि हे कुकर गॅसवरती ठेवायचं आहे आणि गॅसवरती 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या आहे. तर मी जेव्हा लहान होते ना, मला ह्या शेंगा खूप आवडायच्या. आई जेव्हा शेतात जायची ना, शेतातून येताना शेंगा आणायची आणि आई केव्हा ह्या शेंगा शिजवेल याची आतुरतेने वाट पाहायची. शक्यतो रात्रीच्या वेळेस शेतकरी कुटुंबामध्ये अशा पद्धतीने ह्या शेंगा शिजवल्या जातात आणि रात्रीच्या वेळेस कारण वेळ असतो शेतकऱ्यांना, सकाळी तर वेळच नसतो कामामध्ये, म्हणून रात्री जेवणाच्या आधी किंवा जेवण झाल्यानंतर अशा ह्या शिजवलेल्या शेंगा खातात. आधीप्रमाणेच आता सुद्धा मुलांना शेंगा खूप आवडतात, कारण चवीला गरम गरम ह्या शेंगा खायला खूपच छान लागतात. अशा ह्या शिजवलेल्या शेंगा गरम असतानाच प्लेटमध्ये काढायच्या आहे आणि सोलून मग खायचे आहे यातले दाणे. तर मंडळी, तुमच्या घरामध्ये सुद्धा अशा शेतकरी कुटुंबाच्या घराप्रमाणे शेंगा ह्या शिजवून खाल्ल्या जातात का? तुम्हाला हे व्हिडिओ मी दाखवलेले कुठेतरी आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन दाबून ते प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. आता ह्या अशा प्रकारे शेंगा शिजून घेतलेल्या आहे. मुलं केव्हाचीच वाट पाहता शेंगा खाण्यासाठी. मी माझ्या दर्शनला शेंगा खायला देते. बघा तो किती खुशीमध्ये शेंगा खातो. का शेंगा खात असतानाच गाणंच म्हणायला लागतो. मंडळी, पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. आहा टमाटर बड़े मजेदार, वक्त टमाटर बड़े मजेदार, आहा टमाटर बड़े मजेदार, वक्त टमाटर बड़े मजेदार। एक दिन उसको चूहे का बिल्ली को क्या हो गया, एक दिन उसको चूहे ने खाया, सॉरी हाथी को की मार गया, आहा टमाटर बड़े मजेदार।